नमस्कार, कसे बरे ना? बरेच असतील, मला माहिती आहे तुम्ही चांगलेच असता। हे बघा, संध्यास किचन मध्ये तुमचे स्वागत आहे। आणि आपल्याला बनवायची ही तोरड्याची भाजी। हे बघा, या तोरड्या आणल्या छान मस्त आणि याले पाण्यामध्ये टाकले। हे बघा, आता यांना कशा तयार करायच्या, घरी आणल्या, यांना धुवून काढल्या आणि हे तुम्हाला कसं कापायचं ते दाखवायसाठी 4 तोरड्या मी ठेवले आहे आणि ह्या सगळ्यात कापल्या आणि या मिठाच्या पाण्यामध्ये मी टाकून ठेवल्या। हे बघा, या कापलेल्या आहे सगळ्या। हे बघा, आणि या कापायच्या कशा, हे बघा, त्याचं कानी हे पण कापून घ्यायचं, हे पण दोघीकडचं कापून घेतलं मी। आणि हे एक चीर अशी मारायची। हे लक्ष ठेवायचं की आपण कुठली चीर मारलेली आहे आणि नंतर तिला उलटी करायची, नंतर ही चीर अशी मारायची। हे बघा, इकडनं पण चीर आली आहे आणि इकडनं पण चीर आली आहे, पण विरुद्ध दिशेने मारायची ही चीर। अशा प्रकारे मी ह्या सगळ्या तोरड्या कापून घेतल्या आहे। असं आहे, हे बघा, ही एक अशी मारायची अर्धी आणि इकडनं हे अर्धी मारायची। या अशा कापून का घ्यायच्या त्याचं कारण मी तुम्हाला सांगते। हे बघा, याच्यामध्ये कानी चिकटपणा असतो आणि मग तो चिकटपणा जाण्यासाठी हे असं कापून घ्यायचं याला। आणि हे अशा मी सगळ्याच या तोरड्या कापून घेतल्या आणि त्याच्यामध्ये स्वच्छ पाणी टाकून आणि चमचाभर मीठ टाकून आणि त्या 15 मिनिटं झाले मी या भिजवून ठेवल्या आहे। या 15 मिनिटं झाले मी भिजवले आहे। हे बघा, आता हिच्यात मीठ पण टाकलं होतं मी। आता आपण ह्या काढून घेऊ। आणि हे बघा, हे थोडेसे एवढे शेंगदाणे घेतले, हा लसण घेतला, हे तिखट घेतलं एवढं, आणि हळद आणि जिरं आणि एवढं खोबरं किसून घेतलं। हे बघा, आता हे सगळं सामान मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकते। हे मिक्सरचं भांड आहे, हे सगळं मी याच्यात टाकते। हा लसूण मी नंतर टाकणार आहे, म्हणजे हे बारीक झाल्यावर लसूण टाकू आपण, म्हणजे हा ओला होईल तर मग ते होणार नाही नीट बारीक, म्हणून हा लसूण थोडंसं फिरवल्यावर नंतर टाकेल। हे खोबऱ्याचं खीस आहे, हे एवढं खोबऱ्याचं खीस पण मी टाकून घेतलंय। आणि हे मिक्सरला आपण फिरून घेऊ कोरडं बिना पाण्याचं। हे बघा, अशा प्रकारे मी हे सगळं बारीक करून घेतलं। गॅस आपण कमी करू, ही कढई जास्त तापील। कढईमध्ये आपण 2 पळ्या तेल टाकू। हे बघा, हे 2 पळ्या तेल टाकलं। या तोरड्या परत धुवून घेतल्या 1 वेळा आणि आता हे तेल गरम होते। याच्यात आपण मोहरी टाकू 1 चमचा, थोडं जिरं टाकू, हे बघा, जिरं मोहरी छान तडतडलंय। गॅस आपण बारीक करू आणि त्याच्यामध्ये हे 1 चमचा तिखट टाकू, नंतर हे टाकू सगळं बारीक केलेलं। याला छान होऊ देऊ।
शिजतो देऊ याला. तोरड्या याच्यात टाकून घेऊ. हे बघा याच्यात थोडं मीठ टाकू की ह्या नरम पडतील. याच्यासाठी मीठ टाकून घेऊ. मिठाने या नरम पडतील. यांचं वरचं कातड फार कडक असते म्हणून असं टाकलं मी याच्यामध्ये. आता आपण गॅस फुल करू. गॅस फुल केला मी. आता याच्यात टाकू पाणी. हे बघा हे मिक्सरचं भांडं धुवून घेतलं मी आणि हे पाणी आपल्याला टाकायचं आहे. हे बघा अशा प्रकारे मी भाजी बनवली आहे. आता या भाजीला शिजू देऊ 10-15 मिनिटं छान बारीक गॅसवर. उकळी आली की गॅस बारीक करू आणि छान अशा प्रकारे मी भाजी तुम्हाला बनवून दाखवते. आता हिला झाकून ठेवायचं. ही भाजी झाली की याच्यात वरून कोथिंबीर टाकायचा. एक कढई मीठ ठेवू आणि हिला बारीक गॅस उकळी आली का हिला हे झाकण ठेवू आणि 15 मिनिटं छान हिला बारीक गॅसवर शिजू देऊ. हे बघा भाजी छान झाली आहे. हे 15 मिनिटं झाले. 15 मिनिटं शिजवली मी. आता याच्यात टाकायचा आहे आपल्याला कोथिंबीर. हे बघा हा कोथिंबीर टाकू आणि गॅस आपण बंद करू. हे बघा बारीक गॅस सुरू होता. मी गॅस बंद केला आणि ही भाजी काढून घेऊ प्लेटमध्ये. हे बघा ही भाजी छान झालेली आहे. तोरडीची भाजी ही इतकी सुंदर झाली आहे. बघा हिरोळे साहेब जेवण करताय. हिरोळे साहेब जेवण करताय. त्यांनी सांगितली भाजी खूप छान झालेली आहे. ही तोरडीची भाजी आहे आणि सकाळी सकाळी गेली मी बाजारात. ताज्या ताज्या तोरड्या आणल्या. त्यांना कापून कुपून तयार केल्या आणि अशी छान भाजी बनवून तुम्हाला दाखवलेली आहे. ही भाजी जर तुम्हाला आवडली असेल लाईक करा, शेअर करा, घंटीचं बटन दाबायला विसरू नका बरं का.